आता मी काय चायना आणि तिबेटची भांडू का? मग इथपर्यंत ह्यांची मजल गेली आणि ह्यांना जाब विचारणारं कोणी नाही, ह्यांना कुठच्याही गोष्टीची भीती वाटत नाही या उद्योगधंदा करणाऱ्या लोकांना. आणि सरसकट ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आज तिथे जर समजा आपण बघितलं, म्हणजे मी जे माझ्या 3 मेच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की रेल्वेमध्ये जर समजा 4,500 टीसींची भरती होते महाराष्ट्रात, तर ती महाराष्ट्रातल्या मुलांची झाली पाहिजे. ती पण जर समजा उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं जर भरली जाणार असेल तर कुठचं म्हणजे, आणि त्याच्यानंतर मला सल्ले काय, तर देशाचा एकोपा टिकवला पाहिजे. असा टिकेल ज्या राज्यामध्ये भरती आहेत त्या राज्यातल्या मुलांना ज्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, तर तो एकोपा टिकेल ना. दुसऱ्या राज्यांमधल्या नोकऱ्या पण जर समजा एकाच प्रांताकडे असणार, कारण रेल्वे खातं तुमच्याकडे आहे म्हणून, तर हा एकोपा कसा टिकेल? एकसंघ देश राहील कसा? मग हा देश एकत्र राहावा या भावनेचा मी आहेच, प्रत्येक जण असतो. पण एकूण इतर प्रांत ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी वागतायत त्यातून हे एकसंघ राहील असं दिसत नाही. त्यांनी ह्या पद्धतीची भूमिका किंवा या पद्धतीची वागणूक त्यांनी बंद करावी. दुसरं मी काय सांगतो, महाराष्ट्राच्या एका व्यासपीठावरती येऊन सांगायचं की हम यूपी के हैं, हम हिंदी बात करेंगे. यांची हिंमत कशी होते असं बोलायची? प्रश्न हा हिंदी विरोधाचा नाहीये, प्रश्न हा मराठीच्या हट्टाचा आहे. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की या संपूर्ण विदर्भाच्या दौऱ्यामध्ये मला तीच गोष्ट अपील होताना दिसते सगळीकडे. पूर्वी लोक म्हणायचे की साधारणपणे मुंबई ठाण्यापुरता मर्यादित असलेला विषय, हा मुंबई ठाण्यापुरता राहिलेला नाही विषय. नाही, तो महाराष्ट्रासाठी झाला. ह्याचं कारण काय? कारण हे सगळीकडे आरपार घुसलेत. चीड शेवटी निर्माण कुठून होते? तिथूनच होते. अजून निर्माण कुठून होणार? हिंदी भाषिक लोक तुम्हाला का चंद्रपुरात भेटायला येतील? चंद्रपूरला भेटली ना सगळी, खाली भेटली ते उतरताना चंद्रपूरला. हां, हिंदी भाषिक म्हणजे कोणतरी एक सिंधी होते त्याच्यात. आम्हाला पण आपलं म्हणा असं ते सांगायला आलं. एकंदरीत सर नागपुरात चित्र बघितलं तर हिंदी भाषिक जास्त आहे. आणि हिंदी भाषिक जास्ती नाही आहेत, मराठी सगळेजण हिंदीत बोलतात. तर हा एक त्याचा तो हिंदीचा प्रभाव आहे, कितपत कमी करता येईल किंवा त्यात हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं या सगळ्या विषयामध्ये, शेवटी आपली आयडेंटिटी काय, आपलं स्वतःचं एक कॅरेक्टर असतं ना, एक प्रत्येक स्टेटचं कॅरेक्टर असतं. जसं एक गुजरातचं आहे, तामिळनाडूचं आहे, आंध्र प्रदेशचं आहे, कर्नाटकाचं आहे, केरळाचं आहे, त्यांचं एक स्वतःचं आपलं एक कॅरेक्टर आहे ना. तसं एक महाराष्ट्राचं एक कॅरेक्टर आहे. बाई समजा तुम्ही आपली इथली जर समजा कोणी लोक जर उद्या कुठच्या बाहेरच्या राज्यामध्ये गेली आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठले, तर आम्ही महाराष्ट्राचे. वाटत नाही महाराष्ट्राचे, असंच होणार ना. प्रश्न मी परत तेच सांगतोय की हा हिंदीचा विरोधाचा भाग नाही, पण हा मराठीच्या हट्टाचा विषय. हजारो वर्ष संस्कार केलेली एक भाषा आहे. ती भाषा आपल्याला दिलेली आहे. रोजच्या बोलीतली एखादी भाषा असू शकते. इतक्या संतांनी आणि इतक्या लोकांनी या विदर्भामध्येच ही भाषा रुजवली, वाढवली, मोठी केली. भाषण करताना फक्त संत आठवणार आणि एरवी मराठीचं काही नाही. हे आपणच वाढवायला पाहिजे ना, आपणच मोठं केलं पाहिजे ना. पुरकेंचं असं स्टेटमेंट आज वसंत पुरके ते काय माणूस आहे काय? त्याच्यावर ते असं म्हणतात की शहरी भागामध्ये इंग्रजीचा ओढा जास्त आहे, ग्रामीण भागाने त्यांना म्हणा पहिले शिक्षण खात्यात लक्ष घाला, उगाच नको त्या गोष्टीत भांगडी पडू नका. दरवर्षी आपलं ऍडमिशन आल्या की गोंधळ. आपल्याला असं वाटतं की बाई याच्यासाठी रिस्पॉन्सिबल महाराष्ट्रीयन माणूसच आहे किंवा मराठीची अस्मितेला टिकवून ठेवण्यामध्ये. मला असं वाटतं मराठी माणसापेक्षा मराठी राज्यकर्ते. हां, म्हणजे पण मी म्हणतो मराठी राज्यकर्तेच ना. शेवटी ही गोष्ट ठासायची कोणी. आज ज्या वेळेला हा मी मुद्दा ज्यावेळेला उपस्थित केल्यानंतर सगळ्यांच्या कसं लक्ष झालं, सेन्सिटायझेशन नाही झालं जे व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आज साधी गोष्ट आहे, दुकानांच्या महाराष्ट्रामधल्या जर पाट्या मराठीत जर होत नसतील आणि इथेच जर प्रश्न विचारले जाणार असतील, उपयोग काय त्याचा?
म्हणण्याचं होतं किंवा तिथे एम्प्लॉयमेंट असतं. तिथे जर का एखादा व्यक्ती हा दुसऱ्या स्टेटचा असेल तरी तो स्वतः त्या स्टेटचे लोक इथे आणतो. अहो मी तुम्हाला तेच सांगतोय की कायद्याची अंमलबजावणी, मी जे आतापर्यंत जे बोलतोय ही फक्त कायद्याची अंमलबजावणी आहे. म्हणजे सांगतो ना, ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण कुठचा तो कॉन्ट्रॅक्ट लेबरचा कायदा असा आहे की 5 पेक्षा जास्ती जर समजा तुम्ही परप्रांतातली व्यक्ती जर समजा घेतली तर तुम्हाला त्याच्यासाठी वेगळ्या परमिशन्स लागतात. त्याचे कायदे वेगळे आहेत. आणि आपल्याकडे आज सगळ्या कारखान्यांमध्ये सरसकट परप्रांतातनं लोक आणली जातात. ह्याला काही लॉजिकच नाही ना. त्यामुळे नाईलाजाने म्हणजे आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे लोक विचारणार, आपलेच लोक विचारतात. तो बघा UP बिहारचा कसा तो मुलगा कसा स्वस्तात काम करतो. मी आमच्या इथे शिरीष पारकर त्यांचा त्याच्यावरती अभ्यास आहे. ते मिनिमम वेजेस ऍक्ट नावाची जी गोष्ट आहे त्यालाच तुम्ही हरताळ फासताय. त्याचीच वाट लावताय तुम्ही. म्हणजे तोही कायदा त्याची अंमलबजावणी तुम्ही करत नाही आहात, तोही तुम्ही पाळत नाही. म्हणजे सगळे कायदे तोडायचे महाराष्ट्रात. मी आतापर्यंत जी गोष्ट बोललोय ती सगळी कायद्याची गोष्ट आहे. पण तोडतात आपलीच लोक ना तो काय. मग तेच सरकारच ना शेवटी कोणाला कठोर कोणाला व्हायला पाहिजे. मग विलासराव देशमुख म्हणतात समांतर सरकार चालू देणार नाही. अरे मग तुम्ही सरकार नीट चालवा ना. समांतरची गरजच नाही. आम्हाला ही गोष्ट का करावी लागते, आम्हाला ही गोष्ट का सांगावी लागते. आवश्यकता नसती ना त्या गोष्टींची. जया बच्चन यांचं जे स्टेटमेंट होतं ते इंटेन्शनली असेल की प्लॅनिंग नाही. काय माहिती, मला काय माहिती. नागपूर विद्यापीठामध्ये जेवढे महत्त्वाचे आहेत ते सगळे हिंदी भाषिकांकडे त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका राहणार? बघा मी भूमिका घेतली आणि टीका नाही करायची. मग हा झोडतो, मारतो, फोडतो वगैरे करायचं नाही. मग तुम्ही पण उठलं पाहिजे ना. तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रश्न असा आहे, मी एका राजकीय पक्षाचा कोणीतरी नेता किंवा तुम्ही एका वर्तमानपत्रामध्ये आज तुम्ही जे काही काम करता ह्याच्या पलीकडे आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून काही विचार करणार की नाही करणार. म्हणून मी त्या दिवशी जेव्हा हे जया बच्चनांचं सगळं प्रकरण झालं, मी आणि ज्यावेळेस सांगितलं, ज्यावेळेला त्यांनी माफी मागितली वगैरे सगळं सोडा. पण हे झाल्यानंतर मी काय सांगितलं की हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय. मी ते मला नाही लावून घेतलं. ती गोष्ट मी मला लावून नाही घेतली, माझ्या पक्षाला लावून नाही घेतली. जरीही मी करायला लावली असली तरी पण या ह्याच्यातनं सगळे एकत्र तर आले. 100% ही तर गोष्ट घडली. तर मी तुमच्याकडेच वाचली हो बातमी. कुठले सोर्स तुम्हाला असतात मला माहिती नाही. कुठले सोर्स असतात माहिती नाही. मी त्याच्या अभिजितनं म्हणून फोन केला होता. त्याला कुठून कुठून कळलं कुठून आहे. आतल्या कोटातली हो. आता काय मराठी माणसासाठी काय अजेंडा म्हणजे तुमचा काय, किंवा ठीक आहे आता की मराठी अन्याय ठीक आहे. पण आता आपलं काय, आपलं काय म्हणजे भूमिका आता काय नाही, संन्यास घेऊन निघणार होता. बरोबर आहे. आता काय म्हणजे चालूच राहणार नाही या गोष्टी. यज्ञ आहे. काय चहा बी काय पाचता काय. मराठीबद्दलचा एक आग्रह किंवा म्हणजे दुराग्रहापर्यंत तो जातोय असं एक प्रोजेक्ट करताय. तर महाराष्ट्राची जी बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांनी तिथे त्यांच्याप्रमाणे राहावं. त्या राज्याची जी संस्कृती असेल, त्या राज्याची जी भाषा असेल त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जगावं. म्हणजे त्या सगळ्या बाहेरच्या राज्यात गेलेल्या मुठभर लोकांसाठी म्हणून मी 12 कोटीच्या महाराष्ट्राची अशी गोष्ट हेळसांड करू का. याला काहीच अर्थ नाही ना. त्या बाहेरच्या राज्यामध्ये जी लोक आहेत त्यांनी त्या संस्कृतीप्रमाणे ती भाषा वापरून आणि तसे राहतातच आहेत. आपले मराठी लोक तशाच पद्धतीने राहत आहेत. आज बडोद्यामध्ये पण तशीच लोक राहत आहेत. माझेही काही अनेक लोक ओळखीचे आहेत. तिथे ते गुजरातीच बोलतात.
They adopted that culture. सगळं तेच केलं त्यांनी. So याच्यासाठी ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टरचं ते स्पीच होतं म्हणजे त्यांनी जे टेररिस्ट आता मी आज पाहिलं ना. आपण पाहिलं असेल ते खूपच छान की त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे बोलावलं नाही कोणी बाहेरचे जे काही मुस्लिम नॉन हिंदूज सो यू हॅव टू लिव्ह हिअर लाईक व्हॉट आय से ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ ऑस्ट्रेलिया 100%. आणि इफ यू डोंट वॉन्ट टू लिव्ह देन यू आर रेडी टू गो. खूप सुंदर मला मी ईमेल आला होता आपल्याला. माझ्या हातामध्ये जर या राज्यांनी सत्ता दिली ना, सुतासारखं सरळ करीत महाराष्ट्र.